नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्याच्या इंदिरानगर भागात राहणाऱ्या एका गोरगरीब घरातील तरुणाला सोशल मीडियावर फेक आयडी तयार केल्याच्या केवळ संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पोलीस कोठडीत बेदम मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत कायद्याचे राज्य उरले का असा प्रश्न उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर फेक आयडी तयार केल्याच्या केवळ संशयावरून ठाण्याच्या इंदिरानगरमधील एका गोरगरीब घरातील निरपराध तरुणाला पोलिसांनी उचलून नेले आणि त्याला कोठडीत बेदम मारहाण केली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या तरुणाविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसताना केवळ संशयाच्या आधारावर त्याच्यावर अमानुषपणे पोलिसांकडून अत्याचार झाला आहे. हे धक्कादायक आहे असे आव्हाड यांनी म्हटले. केवळ संशयावरून एखाद्याला ताब्यात घेऊन मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, हे कायद्याच्या राज्याला धरून आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ब्रिटिश राजवटीत असे लोकांवर अन्याय आणि अत्याचार केले जायचे, तशीच परिस्थिती सध्याच्या महाराष्ट्रात पुन्हा निर्माण झाले असे आव्हाड म्हणाले. आज जर एखादी व्यक्ती सत्ताधाऱ्यांच्या राजकीय विचारधारेशी सहमत नसेल तर त्याला पोलिसांकरवी चोप देण्याची नवीन पद्धत राबवली जात आहे. हे लोकशाहीला काळीमा फासणारे आहे अशी टीकाही आव्हाड यांनी केली. अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांना दिवस आणि रात्री काही तासांसाठी बंदी घातली. परंतु एका मार्गावरील अवजड वाहतूक रोखल्यानंतर दुसऱ्या सर्व्हिस रोडवरही वाहनांची गर्दी होते. चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करणाऱ्यांसह 110 दुचाकीस्वारांचा गेल्या 8 महिन्यांमध्ये मृत्यू झाला आहे. यामध्ये मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वारांचीही मोठ्या प्रमाणात चुकी असल्याचे आढळल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. त्यामुळे अवजड वाहनांवर काही काळाची बंदी असली तरी बेशिस्त वाहनांचे काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते. सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तसे मेट्रोच्या कामासाठी ठाणे ते घोडबंदर तसेच मुंबई नाशिक महामार्गावर अवजड अर्थात 6 चाकापेक्षा अधिक चाकांची वाहनांना वाहतूक शाखेने सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5:30 ते रात्री 10 या काळात बंदी घातली. मुळात शहरात प्रवेश करताना या वाहनांसाठी कुठेही पार्किंगचे लॉट्स नाहीत. या वाहनांना बाहेर रोखल्यानंतर छोट्या वाहनांची गर्दी वाढते. दूध, भाजीपाला, पाणी वाहतुकीच्या वाहनांची संख्या वाढते. एका अवजड वाहनांमध्ये 30 ते 40 टन मालाची वाहतूक होते, तर लहान टेम्पोतून सुमारे 2 टन मालाची वाहतूक होते. नावाशेवातून उत्तर भारताकडे मालाची वाहतूक करणारी किमान 2 ते 3 हजार अवजड वाहनेही ठाण्यातून जात आहेत. बेशिस्त नागरिकांमुळे तलावांचे शहर ही ठाण्याची ओळख पुसली जाण्याची भीती पर्यावरणप्रेमी नागरिक सातत्याने व्यक्त करीत आहेत. पर्यावरण दक्षता मंडळाने केलेल्या एका सर्वेक्षणाने तलावांच्या अस्तित्वापुढील संकट अधिक स्पष्ट स्वरूपात समोर आले. पूर्वी ठाण्यात 65 तलाव होते, त्यापैकी आता जेमतेम 40 तलाव अस्तित्वात असून त्यापैकी 8 तलावांमधील जलजीवन संकटात असल्याचे निरीक्षण पर्यावरण दक्षता मंडळाने माझा तलाव मोहिमेअंतर्गत नोंदवले आहे. कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी आणि कचऱ्यांमुळे तलावांची अवस्था दयनीय झाली. वेळीच हे प्रकार रोखले नाही तर या 8 तलावांना गटारगंगेची अवकळा प्राप्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वारली चित्रशैली आता जगभरात लोकप्रिय आहे. जिव्या सोमा मसे यांनी वारली कलेला जगमान्यता मिळवून दिले. ठाणेकरांना आदिवासीची वारली कला, त्यांचे घरातील साहित्य, त्यांची ओळख करून देण्यासाठी उतळसर येथील महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबने यंदा सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीत वारली संस्कृती आणि कलेचा जागर करणारा देखावा साकारला आहे. महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गेली 53 वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. जनार्दन वैती यांनी या गणेशोत्सवाची स्थापना केली होती. योगेश भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सार्वजनिक गणेशोत्सवासह सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक आघाड्यांवर काम करत आहेत. दरवर्षी या मंडळाच्या वतीने वैविध्यपूर्ण देखावे तयार करण्यात येत असतात. यंदा या मंडळाने वारली चित्रकलेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आदिवासी झोपडीचा देखावा साकारला आहे. या झोपडीच्या कुंडावर नैसर्गिक रंगात चितारलेली चित्रे, झाडे, वन्यजीव यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी आदिवासींच्या घरात असलेल्या प्रकाशासाठीचा टेंबाही देखाव्यात दाखवण्यात आला आहे. दरम्यान या मंडळाच्या वतीने आदिवासी पाड्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबवण्याची मोहीम वर्षभर राबवण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून श्री गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फळे, फुले, नारळ आणण्याऐवजी एक वही आणि एक पेन घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमा झालेल्या शैक्षणिक साहित्यात अधिकचे भर घालून ते आदिवासी पाड्यातील शाळांमध्ये वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली. सालाबादप्रमाणे यंदाही ठाणे दर्पणचे संपादक श्री गणेश गुंड यांच्या निवासस्थानी गणरायाचा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात व जल्लोषात पार पडला असून पर्यावरणपूरक अशा काल्पनिक मंदिरात गणराज विराजमान झालेले दिसत आहेत. तसेच या गणरायाच्या पाठोपाठ काल गौराईचे आगमन मोठ्या उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात करण्यात आले. गेल्या 80 वर्षापासून गुंड परिवाराच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या या गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिक, मित्रमंडळी आदी आवर्जून उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेत आहेत. तर गौराईचे पूजेचे महत्त्व सुद्धा मोठे असून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी सुवासिनी महिला आवर्जून गौराईचं पूजन करतात. यंदाही गुंड परिवाराच्या घरी विराजमान झालेल्या गौराईच्या पूजेसाठी सुवासिनी महिलांनी उपस्थिती लावत मनोभावे गौराईचं पूजन केलं व गौरी समोर मंगळागौर, फुगड्या, झिम्मा व फेर धरून आनंदोत्सव साजरा केला. चला तर पाहूया कशा प्रकारे सुवासिनी महिलांनी खेळ खेळून आनंद व्यक्त केलाय.
अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.